नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील एक होता कारभार सहितचे वीणा गवाणकर साहित्य दर्शन या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी शेवटचा 4था भाग वाचतोय. निवेदक. आपल्या भगीरथ प्रयत्नाने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भरतभूमीला सुजल सुफल सस्य श्यामल करणाऱ्या गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणली गेली ही पौराणिक कथा आपणा सर्वांना ठाऊक आहे. वीणाताईंनी भगीरथाचे वारस या त्यांच्या ग्रंथामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना आखून कृतीत आणणाऱ्या डॉक्टर विलासराव साळुंखे यांचा प्रदीर्घ परिचय करून दिला आहे. पाणी पंचायतीचे प्रवर्तक म्हणून कृषी जगतात त्यांचं नाव झालेलं आहे. विलासरावांचा प्रवेश कौसात WMDGचे चेअरमनपद आणि हडपसर येथील श्रीमंत ऐसपैस बंगला सोडून नायगावसारख्या एका खेड्यातील एका साध्या पत्र्याच्या घरात मातीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वस्तीत बायका मुलांसह राहावयास गेलेला हा ध्येयवादी तरुण. विलासरावांच्या कल्पक कृतीशी दृष्टीसहित वीणाताईंनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. विलासराव ज्या जमिनीवर प्रयोग करून पाहावयाचे तिच्यापासून दूर राहून कसं चालेल आणि दुरून सल्ले देणाऱ्यांवर विश्वास कोण ठेवणार म्हणून ठरवलं विराड आता तिथंच थाटायला हवं. विजेचे पंखे, दिवे, फ्रीज बीज, AC BC काही नको. डांबर पत्र्याचं छप्पर असलं घर बस झालं. मुलांच्या शिक्षणाचं काय? ही सौभाग्यवतींची काळजी कशाला काळजी? गरीब शेतकऱ्यांची मुले ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात तिथंच आपली मुलं शिकतील आणि वाढतील. महत्त्वाचा प्रश्न प्रथम हाती घ्यायचा तो पाण्याचा. उदक चालवावे युक्ती असं ते संत झालेल्या तुकया कुणब्यानं म्हटलंय. आपल्या अर्थशास्त्रात कौटिल्याने पावसावर अवलंबून न राहता अधिकाधिक सिंचनावर अवलंबून राहणारं राज्य समृद्ध असतं असं म्हटलंय. मित्रांनो, भारतामध्ये शेती हाच सर्वात मोठा उद्योग आहे आणि या उद्योगाची आणि भारताची समृद्धी पाण्यावरच अवलंबून आहे. निवेदक. आपण पाहतो की सप्टेंबरमध्ये सर्वत्र भरपूर पाऊस पडतो. नदी नाले भरभरून वाहत असतात आणि समुद्राला जाऊन मिळत असतात. पाझर तलाव, चेक डॅम्स, विहिरी, बंधारे अशा नाना मार्गाने ते समुद्राऐवजी जमिनीकडे वळवले पाहिजे. पुढील प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. हे अडवलेलं पाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून सधन शेतकरी ऊस, केळी अशा बारमाही पाणी खाणाऱ्या पिकांसाठी बेसुमार उपसा करीत असतात. बागायत शेतीवाले श्रीमंत अधिक श्रीमंत होत असतात आणि कोरडवाहू शेती करणारे अल्पभूधारक गरीब अधिक गरीब होत असतात. विलासराव. म्हणून मी 1979 साली गांधी जयंतीच्या दिवशी अशा एका खेड्यात पाणी पंचायतीची मुहूर्तमेढ रोवली. पाण्याच्या समान वाटपाचं सूत्र सर्वसंमतीनं मी मांडलं. जे सर्वांनी स्वीकारलं आणि कृतीत आणलं ते असं. 1. पाणी वाटपाची आखणी व कार्यवाही लाभधारकच करते. 2. पाण्याचं वाटप दरडोई होईल. प्रत्येक माणसी अर्धा एकर जमिनीला पाणी मिळेल. 3. 5 माणसांचं एक कुटुंब असा हिशोब करून प्रत्येक कुटुंबाला 2.5 एकर जमिनीला पुरेल एवढं पाणी मिळेल. उरलेल्या जमिनीवर त्या सधन शेतकऱ्याने पावसाच्या पाण्यावर शेती करावी. 4. ऊस, केळी सारखी पाणी खाणारी बारमाही पिके दुष्काळात घ्यावयाची नाही. अशी पिके फक्त पावसाळ्यात घ्यावी. 5. उपलब्ध पाण्यावर भूमिहीनांचाही हक्क राहील. जास्त जमीनवाले आपली उर्वरित बरीच जमीन भूमिहीनांना खंडानं कसायला देतील. या खंडानं मिळालेल्या जमिनीवर भूमिहीन शेतकरी त्यांना मिळालेलं पाणी वापरतील. भूमिहीन ठरलेला खंड जमीन मालकांना सचोटीने देतील. 6. सिंचन योजनेचा 20% खर्च लाभधारक करतील
आणि 80% खर्च ग्रामगौरव प्रतिष्ठान करेल. निवेदन: ही सहकारावर आधारलेली आणि समानता तत्वावर उभारलेली पाणी पंचायत चळवळ, तिला त्यांनी त्यांचे जीवदान दिले. तिच्या उत्स्फूर्तपणे झालेला स्वीकार आणि प्रसार याची देही याची डोळा पाहिला. शेतकऱ्यांच्या शेतात आणि डोळ्यात हिरवी समृद्धी पाहिली आणि जिवंतपणेच मोक्ष मिळाल्याचा आनंद भोगला. विलासरावांचे निर्गमन कंसात. निवेदन: एका कारभार वाचक मेळाव्यामध्ये वीणाताईंना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. कारभारसारखा एखादा कृषीतज्ञ भारतात झालाच नाही का? वीणाताईंनी या प्रश्नाचं उत्तर अनेक कागदपत्रे आणि अनेक ग्रंथाचा अभ्यास करून डॉक्टर खानखोजे नाही चिरा या चरित्र ग्रंथाच्या रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे. आपण डॉक्टर खानखोजे यांचं नाव तरी ऐकलं आहे का? कोण हा महाभाग? कंसात डॉक्टर खानखोजे यांना रंगमंचावर मध्यभागी प्रवेश. वाचक: 20व्या वर्षीच लोकमान्य टिळकांच्या आदेशानुसार लष्करी शिक्षण घेण्यासाठी सिंगापूर, जपान मार्गे अमेरिकेला गेलेला लाला हरदयाळ पंडित काशीराम यांच्या बरोबरीने भारतीय स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत गदर पार्टी स्थापन करून झुंज देणारा, भारतीय स्वातंत्र्यासाठी इराणमध्ये जाऊन तेथून ब्रिटिशांशी लढणारा, मॉस्कोला जाऊन लेनिनला भेटून भारतीय स्वातंत्र्यासाठी सहकार्य मागणारा, चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त यांच्याबरोबर जर्मनीत छुपे क्रांतिकारक कार्य चालवणारा, जिज्ञासू वृत्तीने टस्कगीत जाऊन जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना भेटणारा, शस्त्र बाजूला ठेवून पुढे 25 वर्ष मॅक्सिकोसारख्या देशात कृतिशील कृषी संशोधन करून जागतिक कीर्ती मिळवणारा, हा माणूस म्हणजे क्रांतीचं स्फुल्लिंग पेटवणारा स्वातंत्र्य योद्धा, तसेच काळ्या मातीत हिरव्या पिवळ्या सर्जनासाठी शास्त्रीय प्रयोग करून मिळालेल्या निष्कर्षानुसार उपाययोजना करणारा कृतिशील संशोधक. पण त्यांच्याबाबत वीणाताईंनी ग्रंथनाम लिहिताना डॉक्टर खानखोजे नाही चिरा असे लिहिले आहे. हो, नाही चिरा नाही पणती त्यांच्या बाबत हेच उद्गार बरोबर आहे. आपण त्यांची दारुण निराशा केली असे उद्गार त्यांच्याबाबत काढताना नागपूरचे कृषी खात्याचे डायरेक्टर यांना रडू कोसळले होते. डॉक्टर खानखोजे: डायरेक्टर साहेबांना रडू येणं अपरिहार्यच अशी माझी कथा आहे. तुमच्यापैकी बहुसंख्य श्रोत्यांना माझं नावही ठाऊक नाही याची मला कल्पना आहे, म्हणून माझा मीच परिचय करून देत आहे. माझं नाव पांडुरंग सदाशिव खानखोजे. 1957च्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिश सैन्याबरोबर लढलेले तात्या उर्फ व्यंकटेश खानखोजे यांचा मी नातू. 1905मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी पेटवली तेव्हा मी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. शालेय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षी एक नाजूक पण परिवर्तन घडवणारी घटना, एका वधूपित्याने मला दिलेली ऑफर. वधूपिता: भाऊ, तू आम्हाला आवडतोस. आमचेही कुटुंब देशभक्त आहे. माझा मुलगा तुझ्या कार्यात सहभागी असतोच. माझ्या मुलीलाही तू पसंत आहेस. तुझं तिच्याशी लग्न व्हावं अशी तुझ्या वडिलांची इच्छा आहे. विवाहानंतरही देशकार्य चालू ठेवण्यास आमची आडकाठी नाही. तुझी इच्छा असेल तर हायस्कूल संपल्यावर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर व्हायला आम्ही मदत करू. तू या प्रस्तावाला नकार देऊ नकोस. डॉक्टर खानखोजे: या प्रस्तावाला मी दिलेलं उत्तर अजून माझ्या स्मरणात आहे. मी म्हणालो, इंग्रज कायद्याला न मानणारा मी ब्रिटिश सत्तेचा शत्रू आहे. त्यात मला मृत्यूही येईल किंवा मी पकडला जाऊन मला फाशीची शिक्षाही होईल. आणि मग आपल्या मुलीचं वैधव्य दोन्ही कुटुंबांना दुःखाच्या खाईत चिरकाल लोटून देईल, म्हणून मला लग्नाचा आग्रह करू नये. आपला प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही. क्षमा करा.
वधूपित्याचे निर्गमन. माझं पोरवयीन उत्तर ऐकून माझे वडील रागाने म्हणाले, हा प्रस्ताव स्वीकारायचा नसेल तर घरातून चालता हो. आणि मग पडत्या फळाची आज्ञा घेतली, घराबाहेर पडलो. मायपाश तुटून गेले आणि सारं आयुष्य देशसेवेसाठी, स्वातंत्र्ययुद्धासाठी देण्यास मोकळा झालो. 20व्या वर्षीच लष्करी शिक्षण घेण्यासाठी गुप्त मार्गानं अमेरिकेला पलायन केलं. लष्करी शिक्षणाबरोबर MS ही विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीही घेतली. हे करीत असतानाच इंडियन इंडिपेंडन्स लीग, आझादी ए हिंद पार्टी, हिंदुस्तान असोसिएशन अशा संघटना बांधून अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. पंडित हरदयाळ यांची गदर पार्टी स्थापन करण्यात सहभागी झालो. इंग्रज राजवट उलथून टाकून स्वातंत्र्य, समता आधारित प्रजासत्ताक राज्य स्थापन करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. लेखणी आणि शाईची जागा बंदुका आणि रक्ताने घेतली पाहिजे हा संदेश देत हिंद हमारी जान है और हिंद हमारा प्राण, भगत बने हम हिंद के और हिंद पे कुर्बान हे क्रांतिगीत गात अमेरिकेपासून इराण, जर्मनी, रशियापर्यंत क्रांतीचं यज्ञकुंड चेतवीत फिरलो. निवेदक. आणि पुढील 25 वर्ष मेक्सिको देशातील कृषी क्षेत्र आणि कृषी संशोधन या रचनात्मक कार्याला समर्पित केली. विस्ताराने बोलत नाही, पण त्यांचं कारभारप्रमाणे चालू झालेलं प्रयोगशील कृतीशील कृषी संशोधन बघून मेक्सिको सरकारने 10,000 एकर पडीक जमीन लागवडीस आणण्यासाठी त्यांच्या ताब्यात दिली आणि शिक्षण खात्याच्या संग्रहाच्या भिंतीवर राष्ट्राध्यक्षांच्या समवेत त्यांचं म्युरल लावून त्यांचा सन्मान केला. यावरून त्यांच्या तेथील कृषी क्षेत्रातील जागतिक कीर्तीच्या कार्याची कल्पना येईल. डॉक्टर खानखोजी. मित्रांनो, हे सारं पाथेय बरोबर घेऊन मी स्वतंत्र भारतात सेवा करण्यासाठी मोठ्या उत्कंठतेने भारतात आलो. कोणते अनुभव मला येथे आले? मायभूमीची सेवा करण्यास मला संधी मिळावी असं पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांना मी पत्र लिहिलं. त्यांचं उत्तर आलं, आत्ताची परिस्थिती अस्थिर आहे. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर काय ते पाहता येईल. विनोबाजींकडे आधुनिक यंत्राची जोड असलेल्या मुक्त ग्राम योजना घेऊन गेलो. त्यांना ती काही पटली नाही. इतर काँग्रेसवाल्यांकडे पाहिलं तर त्यांनी वाट चुकलेला देशभक्त अशी माझी संभावना केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली तर पूर्वसूचना न देता, वेळ ठरवून न घेता आलेल्याला भेट द्यायची स्वातंत्र्यवीरांनी नाकारलं. गोळवळकर गुरुजींनी विजयादशमीचं आमंत्रण दिलं, पण तेथील भगवा ध्वज पाहून इथं तिरंगाच हवा, या तिरंग्यासाठी आपण काय काय केलंय आणि काय काय झेललंय या माझ्या उद्गाराने ते कायमचे नाराज झाले. निवेदक. आपल्या स्वतंत्र भारतात कृषी विषयाचे साधे पदवीधर डायरेक्टरपर्यंत पोहोचून 4-5 आकडी मासिक पगाराच्या नेमणुका मिळवतात आणि लुंगे सुंगे स्वातंत्र्य सैनिक आमदार खासदारक्या मिळवून मंत्रीपदही भोगतात. पण डॉक्टर खानखोजे या सशस्त्र क्रांतीचं यज्ञकुंड धगधगत ठेवणाऱ्या या योद्ध्याला आणि जागतिक कीर्तीच्या कृषी संशोधकाला आपण कसली नोकरी दिली, कोणता सन्मान दिला? डॉक्टर खानखोजे. मी सांगतो ना, नागपूर विद्यापीठात वसतिगृहाचे सुप्रिटेंडंट, मासिक पगार अक्षरी ₹75 फक्त, आणि कुटुंब चालवण्यासाठी आमच्या स्पॅनिश सौभाग्यवती जानकी खानखोजे यांच्या वाट्याला आलेला कुक्कुटपालन व्यवसाय. काही दिवसांनी आमच्या गलितगात्र म्हातारपणची कीव आल्यानं राज्यपाल साहेबांनी मंजूर केलेलं स्वातंत्र्य सैनिकाचं लाचारीचं पेन्शन ₹250. मित्रांनो, काय बोलू, मातृभूमीला यायला मिळालं हे खूप झालं. आता हिची घडेल ती सेवा करता करता एखाद्या गटारा शेजारी मृत्यू आला तरी चालेल. निवेदक. वीणाताईंनी या चरित्राला ग्रंथनाम दिलंय, डॉक्टर खानखोजे नाही चिरा.
केवढे समर्पक ग्रंथनाम. पडदा. या एकांकिकेच्या आधारासाठी वीणा गवाणकर यांचे 7 ग्रंथ संदर्भासाठी घेतलेले आहेत. एक होता कार्व्हर, 2 डॉक्टर आयडा स्कडर, 3 लीज माइटनर, 4 डॉक्टर सलीम अली, 5 सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डिटमार्स, 6 भगीरथाचे वारस डॉक्टर विठ्ठलराव साळुंके, 7 डॉक्टर खानखोजे नाही चिला. इथे ही एकांकिकेचा 4था भाग, शेवटचा भाग संपवतोय. धन्यवाद.